कुठं धबधबे बंद आहे. खोट बोलायचं नाही. खोट्या रील्स आणि फेक न्यूज मध्ये आम्ही सुद्धा कंपनी जातो. आम्हाला समज धबधब्यात चालू आहे की मग आम्ही त्याला ऐकतो निघलो. कन्याबाईंनी मारले एंट्रीनं पोचलो शाळेवरती. सगळी बरं जमली होती आपली. पोचलो इथे खायला घेतलं जरा. खायला घेतलं मग पुढे भेटू. खायला घेतलं आणि बघतो रस्त्याने चिखल आहे का चिखला रस्ता आहे तसं थोडं पोचलो इथे बोलतो बंद आहे बोलते. मग लागली पण होती. फिरवली गाडी मग उलटी सुलटी. मग काय करशील. पोचलो जंगलामध्ये. जंगल मस्त होता. जंगल पार करून पोचलो लोकेशनवरती. व्यू बी मस्त होती. जरा पटला. आवाज व्हायला काही रावला नाही. आवाज बाईनी पहिली उडी मारली. बघता दुसरी उडी मारली कन्याबाईनी. कन्याबाई काय ऐकलं नव्हतं आणि काय बाईनी मारली तिसरी उडी. मग मी काला ऐकतो मी पण मारली चौथी उडी. हे बघा आईला डेंजर आईला उडं आई ओर नाद करते काय यावंच लागते धबधब्यावर. तुम्हाला वाटलं धबधबा बंद आहे तुम्ही असं काहीच नाही मित्रांनो. नक्की या. खोट बोलायचं नाही. कॉफी करायची नाही. अरे सॉरी आता थंडा येतली प्यायला मग कॉफी वेट करतं. थंडा होईल ना. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. सगळ्या पर्यंत लागली शर्यत आपल्या. कोण जिंकला काय माहिती. नक्की सांगा कमी करून कोण जिंकला. इकडे पुरा आपली दहीहंडीचा कार्यक्रम करत होती. तर मग बघत होतो मी पण. मग कारली पर्यंतचे व्हिडिओ आऊस भाई पण आपला टॉपला होता. परला खालते मग काय बोलशील. माकडा चढ होती झाडावरती. मग जाऊन त्यांना काही बोललो नाही. सगळी पर्यंत निघली आपली. चला मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा. तसं मी युट्यूबवर टाकलेला आहे तुम्ही बघ. चला मित्रांनो व्हिडिओ चॅनलला लाईक करा. जय हिंद जय महाराष्ट्र.